नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMP असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 404वा. या भागामध्ये आपण 14 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, 2027च्या जनगणनेसाठी एकूण किती कोटी बजेटला नुकतंच केंद्र सरकारने मंजुरी देण्यात आलेली आहे. तर 2027च्या जनगणनेसाठी एकूण पर्याय 11,718 कोटी एवढ्या बजेटला मंजुरी ही केंद्र सरकारने दिलेली आहे. किती? 11,718 कोटी. आता जनगणना केव्हा होणार आहे? तर 2027ला होणार आहे. कितवी असणार आहे? 16वी असणार आहे. लक्षात असू द्या, कितवी? 16वी असणार आहे. किती टप्प्यांमध्ये होणार आहे? तर ती होणार आहे 2 टप्प्यांमध्ये. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2027ची जनगणना ही एकूण 2 टप्प्यांमध्ये होणार आहे आणि ती देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील पहिली डिजिटल जनगणना ही कोणत्या वर्षी पार पडणार आहे? तर ती 2027 साली पार पडणार आहे. देशातील पहिली डिजिटल जनगणना एकूण 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. तर त्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे घर सूचीकरणाचा, जे एप्रिल ते सप्टेंबर 2026 या दरम्यान होणार आहे आणि दुसरा टप्पा असणार आहे लोकसंख्या गणनेचा, जो फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. देशातील 16वी जनगणना असणार आहे. शेवटची कोणत्या वर्षी पार पडली होती? तर 2011 साली पार पडली होती. 2011 साली शेवटची जनगणना ही पार पडली होती. 2021 साली देखील होणार होती, परंतु जे काही कोविड महामारी आली बघा, तर त्यामुळे ती जनगणना ही स्थगित करण्यात आली होती. किंवा 2021 साली. 2011 साली जेव्हा जनगणना झाली तर त्यावेळी भारताची लोकसंख्या आपण पाहिली तर 121,08,62,237 एवढी लोकसंख्या त्यावेळी होती. सध्या देशात भारताचा प्रथम क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत, लक्षात असू द्या. जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार केली जाते. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, नोट डाऊन करायचे आहेत. जनगणना ही आहे बघा, तर ती जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार केली जाते. कलम 426 नुसार ती केली जाते. भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना ही 1830 मध्ये हेनरी वॉल्टर यांनी केली होती. कोणीतरी हेनरी वॉल्टर. काय? तर भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये हेनरी वॉल्टर यांनी केली होती. त्यामुळे हेनरी वॉल्टरला भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न हा देखील आहे, भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर हेनरी वॉल्टर यांना. त्यानंतर पहिली समकालिक जनगणना जर आपण पाहिली तर देशाची पहिली समकालिक जनगणना ही 17 फेब्रुवारी 1881 रोजी पार पडली होती. किंवा 17 फेब्रुवारी 1881 रोजी. कोणी? तर ब्रिटिश राजवटीत WC फ्लोडेन यांनी ती केली होती. त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी देशामध्ये जनगणना ही केली जाते. किती? दर 10 वर्षानंतर. हा देखील प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे. लोकसंख्येची जे काही जनगणना होती बघा, तर ती दर 10 वर्षानंतर केली जाते. शेवटची पार पडली होती 2011 साली. आता जी काही येणार आहे बघा 2027 साली करण्यात येणार आहे, तर ती 16वी असणार आहे. पुढचा दुसरा प्रश्न असणार आहे, 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा पर्याय सुप्रिया साहू यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. सुप्रिया साहू कोण आहेत? तर त्या सध्या तमिळनाडू कॅडरच्या 1991 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. लक्षात असू द्या, सुप्रिया साहू कोण आहेत? तर IAS अधिकारी आहेत, ज्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. घोषणा केव्हा करण्यात आली? 10 डिसेंबर 2025 रोजी याची घोषणा करण्यात आली होती. हा जो काही चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार आहे तर तो UNEPचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. लक्षात असू द्या, UNEPचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे.
जो सुप्रिया साहू यांना प्रदान करण्यात आला आहे. अवॉर्ड श्रेणी जर आपण पाहिली तर इन्स्पिरेशन अँड ॲक्शन या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा IMP टॉपिक आहे बघा. येणाऱ्या भरतीमध्ये यावर एक प्रश्न हमखास विचारला जाईल. जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये रामसर स्थळांवर बघा एक प्रश्न हा विचारला जातो. त्यासाठी IMP टॉपिक आहे. यावर आपण काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगणार आहोत. ते देखील आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. जर आपल्याला एक्स्ट्रा माहिती हवी असेल रामसर स्थळांची तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा संपूर्ण रामसर स्थळाची एक्स्ट्रा माहिती जी आहे बघा ती आपण त्या ठिकाणी कव्हर केली आहे. त्यामध्ये महत्त्वाचे काही रामसर स्थळे आहेत, किती आहेत, सुरुवात केव्हा झाली वगैरे, तर ते सर्व टॉपिक आपण त्या ठिकाणी कव्हर केले आहेत. जर ते हवं असेल तर टेलिग्रामवर जावा, त्या ठिकाणी आपल्याला ते भेटून जाईल. प्रश्न तिसरा आहे, भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या ही एकूण किती झालेली आहे? तर भारतामध्ये आता रामसर स्थळांची संख्या झालेली आहे पर्याय क 96. किती? 96. अगोदर 94 होती. 94 रामसर स्थळ कोणते होते भारताचे? तर गोगाबिल तलाव हे भारताचे 94 रामसर स्थळ होते, जे बिहार राज्यामध्ये आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन स्थळांना आता रामसर स्थळांचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे आणि त्या 2 स्थळांना मिळून आता एकूण जर रामसर स्थळांची संख्या आपण पाहिली तर ती असणार आहे 96. किती झालेली आहे? तर 96. एक प्रश्न तुमच्यासाठी, सर्वाधिक रामसर स्थळे ही कोणत्या देशामध्ये आहेत? याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आता जे काही नुकतंच 2 नव्याने रामसर स्थळे हे समज झालेत बघा, तर ते कोणते आहेत? तर त्यामध्ये पहिलं आहे सिलीसर तलाव, जे अलवर राजस्थान राज्यामध्ये आहे. कुठे? सिलीसर तलाव हे अलवर जिल्हा राजस्थान राज्यामध्ये ते आहे. आणि दुसरं आहे कोपरा जलाशय, जे बिलासपूर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. जर आपण पाहिलं भारतात एकूण किती हेक्टर क्षेत्र व्यापतात रामसर स्थळे? तर 13,61,331 हेक्टर क्षेत्र हे भारतात रामसर स्थळे एकूण व्यापत असतात. सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत देशामध्ये? तर तमिळनाडू राज्यामध्ये आहेत. तमिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. किती? तर 20 आहेत. किती? 20. रामसर करार केव्हा झाला होता? तर रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 साली झाला होता. त्यासाठी 2 फेब्रुवारी जो काही दिवस आहे बघा, तर तो जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर चिल्का सरोवर, जे ओडिसा राज्यामध्ये आहे, आणि दुसरं आहे केवला देवी, जे राजस्थान राज्यामध्ये आहे. या दोघांना बघा भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून दर्जा हा प्राप्त झाला होता. केव्हा? तर 1981 मध्ये. लक्षात असू द्या. महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत? तर 3 आहेत. त्यामध्ये येतं नांदूर महाधमेश्वर, ठाणे खाडी आणि लोणार सरोवर, अशी 3 महत्त्वाची रामसर स्थळे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. चौथा प्रश्न आहे, नुकतंच केंद्र सरकारने मनरेगा योजनेचं नाव बदलून काय ठेवलेलं आहे? मनरेगा योजनेचं नाव आता नुकतंच बदललेलं आहे आणि ते नवीन नाव काय असणार आहे? तर पर्याय ब पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं नवं नाव असणार आहे मनरेगा योजनेचं. मनरेगा योजना सुरू केव्हा झाली होती? तर 2005 साली सुरू झाली होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ती सुरू करण्यात आली होती. केव्हा? तर 2005 साली. लक्षात असू द्या. मनरेगा याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा याचं नाव बदलून आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं करण्यात आलेलं आहे. त्यानुसार काही बदल देखील करण्यात आले आहेत. त्यामध्ये मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता 100 वरून वाढवून किती करण्यात आली? तर 125 दिवस करण्यात आलेले आहे. जर यावर प्रश्न विचारला नाही तर यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्या काही मिळणाऱ्या दिवसाची कामाची संख्या बघा, तर ती आता 100 वरून 125 दिवस एवढी करण्यात आलेली आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झालेला आहे. काल एक प्रश्न आपण कव्हर केला होता, मराठवाडा जे काही विद्यापीठ आहे बघा परभणीचं, तर यांनी
यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. कोणास तर देवेंद्र फडणवीस यांना. परभणीचं जे काही मराठवाडा विद्यापीठ आहे बघा, तर या विद्यापीठाने देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी ही प्रदान केलेली आहे. आणि आज नुकतंच बघा पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हा त्यांनाच जाहीर झालेला आहे. कोणाला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. कोणत्या संस्थेतर्फे दिला जातो हा पुरस्कार? तर शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे. शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो, जो देवेंद्र फडणवीस यांना नुकतंच जाहीर झालेला आहे 2025चा. स्वरूप आपण पाहिलं तर 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 6वा प्रश्न आहे, SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे देशातील पहिले राज्य जर ठरलेले आहे तर ते आहे बघा पर्याय ब राजस्थान. राजस्थान हे SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. काल आपण बघा देशातील पहिले जे काही आहे बघा तर ते टॉपिक सर्व कव्हर केले आहेत. काल आपण अपलोड केलेला व्हिडिओ तो देखील आपल्याला पाहायचा, म्हणजे देशातील जेवढ्या काही महत्त्वाच्या पहिल्या घडामोडी घडल्या आहेत बघा तर त्या आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. कालच आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. जर SIR बाबत जास्त माहिती हवी असेल तर ती माहिती आपण जो काही 396वा भाग आहे बघा आपल्याला यूट्यूबवर दिसून जाईल. 396व्या भागामध्ये SIR बाबत आपण संपूर्ण एक्स्ट्रा माहिती जी आहे बघा तर ती त्या ठिकाणी कव्हर केली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण घेणार नाही आहोत. जर ती माहिती हवी असेल तर 396वा भाग आपल्याला पाहायचा आहे, ज्यामध्ये SIR जो टॉपिक आहे बघा सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे, तर यावर संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी कव्हर केली आहे, ती आपल्याला पाहायची आहे. SIRचा फुल फॉर्म पाहूया. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असा SIRचा फुल फॉर्म आहे. याची घोषणा कोणी केली होती? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा ज्ञानेश कुमार. तर ज्ञानेश कुमार यांनी याची घोषणा ही केली होती. ही प्रक्रिया एकूण 12 राज्यांमध्ये सुरू केलेली आहे. किती? 12 राज्यांमध्ये. पण सर्वात आधी ही राजस्थान राज्याने पूर्ण केलेली आणि SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे आता पहिले राज्य जर आपण पाहिलं तर ते राजस्थान असणार आहे. भजनलाल शर्मा राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. 7वा प्रश्न आहे, न्यू चंदीगड स्टेडियममध्ये कोणाच्या नावाचे स्टँडचे अनावरण हे नुकतंच करण्यात आले? तर न्यू चंदीगड स्टेडियममध्ये पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही म्हणजेच हरमनप्रीत कौर ज्या महिला संघाच्या कर्णधार आहेत आणि दुसऱ्यात बघा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ज्याने बघा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते T20मध्ये. तर या दोघांचे स्टँडचं अनावरण हे नुकतंच न्यू चंदीगड स्टेडियममध्ये करण्यात आलेलं आहे. प्रश्न IMP आहे. पंजाब राज्यामध्ये आहे बघा हे न्यू चंदीगड स्टेडियम, ज्या स्टँडमध्ये आता युवराज सिंग आणि हरमनप्रीत कौर यांच्या स्टँडचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. कोणाच्या हस्ते? तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या हस्ते बघा त्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी ACA VDCA जे काही स्टेडियम आहे बघा तर या स्टेडियममध्ये भारताच्या माजी कर्णधार मिताली राज तसेच आंध्र प्रदेशच्या रवी कल्पना यांचे स्टँडचे देखील अनावरण करण्यात आले होते. कुठे? तर VDCA स्टेडियममध्ये, जे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. तर त्या स्टेडियममध्ये मिताली राज आणि रवी कल्पना यांच्या स्टँडचे अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मा, अजित वाडेकर, शरद पवार यांच्या स्टँडचे अनावरण हे करण्यात आले होते. कुठे? तर वानखेडे स्टेडियममध्ये. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा पुतळा देखील वानखेडे स्टेडियममध्ये बसवण्यात आलेला आहे. त्यानंतर शारजा क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी कोणाच्या स्टँडचे अनावरण करण्यात आले होते? तर सचिन तेंडुलकर यांच्याच स्टँडचे अनावरण हे शारजा क्रिकेट स्टेडियम जे UAE या देशामध्ये आहे बघा तर त्या ठिकाणी त्यांचं अनावरण हे करण्यात आलं होतं. कोणाचं? तर सचिन तेंडुलकर स्टँडचं. पुढचा 8वा प्रश्न आहे, भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? प्रश्न IMP आहे. 3 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. लिओनेल मेस्सी हा
कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे, तर तो आहे पर्याय क अर्जेंटिना देशाचा. कोणत्या देशाचा, तर अर्जेंटिना देशाचा. जेव्हा अर्जेंटिनाने विश्वकप जिंकला बघा फिफाचा, तर त्यावेळी कर्णधार कोण होता, तर लिओनेल मेस्सी हा त्यावेळी कर्णधार होता. लक्षात असू द्या, वर्ल्ड कप विजेता कर्णधार आहे लिओनेल मेस्सी, जो नुकतंच भारत दौऱ्यावर आलेला आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे, अर्जेंटिना देशाचा आहे. आणि त्याने नुकतंच बघा त्याच्या स्वतःच्या पुतळ्याचं अनावरण हे कोलकाता या ठिकाणी केलेलं आहे. तो किती फूट उंचीचा पुतळा आहे बघा लिओनेल मेस्सीचा, तर 70 फूट उंच पुतळा जो कोलकाता या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तर याचं अनावरण देखील त्याने स्वतःच्या हातानेच बघा केलेलं आहे. कोणी, तर लिओनेल मेस्सीने. प्रश्न IMP आहे, लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला, तर तो कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. जेव्हा भारत दौऱ्यावर आला लिओनेल मेस्सी, तर तो सर्वात अगोदर त्याच ठिकाणी गेलेला आहे आणि या 70 फूट उंची पुतळ्याचे अनावरण त्याने केलेले आहे. लक्षात असू द्या, प्रश्न हा देखील IMP आहे. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, ज्यामुळे आपलं चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला आहे, 2027च्या जनगणनेसाठी एकूण किती कोटी बजेटला नुकतंच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, तर पर्याय क 11,718 कोटी एवढ्या बजेटला केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेसाठी मंजुरी ही दिलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला, तर सुप्रिया साहू ज्या IPS अधिकारी आहेत, तर यांना 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे, तर पर्याय क 96 एवढी भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या ही झालेली आहे. चौथा प्रश्न आहे, नुकतंच केंद्र सरकारने मनरेगा योजनेचं नाव बदलून काय ठेवले आहे, तर पर्याय ब पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं केंद्र सरकारने मनरेगा योजनेचं नाव बदलून ठेवलेलं आहे. पुढचा पाचवा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला, तर तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झालेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार. पुढचा प्रश्न, SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोणते ठरले, तर राजस्थान हे राज्य SIR अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. सातवा प्रश्न आहे, न्यू चंदीगड स्टेडियममध्ये कोणाच्या नावाचे स्टँडचे अनावरण हे नुकतंच करण्यात आले, तर पर्याय ड, पर्याय अ ब दोन्ही हरमनप्रीत कौर आणि युवराज सिंग या दोघांच्या स्टँडचे अनावरण हे न्यू चंदीगड स्टेडियममध्ये करण्यात आलेले आहे. हे स्टेडियम पंजाब राज्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. आठवा प्रश्न आहे, भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे, तर भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेस्सी हा पर्याय क अर्जेंटिना देशाचा फुटबॉलपटू आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.